नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की जयंत हा डॉक्टरांना फोन करतो आणि विचारत असतो की डॉक्टर, सशाला काय खायला द्यावं? नाही म्हणजे आमच्या मित्राचा ससा आहे तर त्याने विचारायला सांगितलं होतं. तर डॉक्टर सांगतात की सशाला टोमॅटो, गाजर, काकडी हे असे पदार्थ खायला घालायचे. त्यावर जयंत विचारतो, आणि काय नाही खायला घालायचं? नाही म्हणजे प्रिकॉशन्स घेता येतील ना? त्यावर लगेचच आता डॉक्टर सांगतात की सशाला मशरूम खायला द्यायचे नसतात, ते त्याच्यासाठी घातक ठरतात. त्यावर लगेचच जयंत म्हणतो ठीक आहे डॉक्टर, आणि तो फोन ठेवून देतो. त्यानंतर आता जयंतने आणलेले असतात मशरूम आणि तो म्हणत असतो की हे घे जानू, मी हे मशरूम आणलेत बबुचकासाठी, तू हे त्याला खायला घाल. त्यावर जानू म्हणत असते, खरंच जयंत तू किती चांगला आहेस. आणि मग आता ते दोघंही त्याच्या पाठी लागलेले असतात की मशरूम खा. तर दुसरीकडे आता गाडे पाटलांच्या घरात ज्या स्त्रीच्या अंगात आलेलं असतं ती आता सांगत असते की मला सत्य सांगायचं आहे तुम्हाला, आणि म्हणून मी इथे आली आहे. तुझ्या घरावर जी बाई उठली आहे ती बघ, ही आहे, असं ती बोट करून खरं तर आजीकडे बघत असते. पण खरं तर आजी ही मुद्दामून जाऊन पूर्वीच्या मागे बसते आणि ते सगळे आळ पूर्वीवरती येत असतात. आता ती बाई म्हणत असते की तुझ्या सुनेचे पायगुण चांगले आहेत, ती तुझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे. तू जरा माणसं ओळखायला शिक. तुझी सून चांगली आहे, तुझ्या लेकाचा संसार नेटानं करल, त्याला चांगला सांभाळल, समज चांगलं करल. त्याबरोबर आता मात्र इकडे रेणुका ही म्हणत असते काय, तर आता ती देवी सांगत असते की हो, हेच खरं आहे, तुझ्या सुनेची साडी जळली नव्हती, ती जाळली होती, हिनंच जाळली होती. आता खरं तर तिला आजीकडे बोट दाखवायचं असतं, पण आजी ही पूर्वीच्या मागे जाऊन बसलेली असते. त्यामुळे ती बाई जे काही बोट दाखवत असते ते फक्त पूर्वीपर्यंतच पोहोचत असतं आणि सगळ्यांना पूर्वी दोषी वाटत असते. तर आता इथे आजी विचार करते की बरं झालं मी पूर्वीच्या मागे येऊन बसले, किमान माझ्यावरचा सगळा आळ पूर्वीवरती तरी गेला. आता पूर्वी मात्र प्रचंड घाबरलेली असते. तर आता इथे बबुचका, अरे खा ना, बघ ना, एवढे छान आणलेत ना, खा ना मशरूम, असं आता ते दोघं म्हणत असतात. पण जयंत आणि जानूचं तो काहीच ऐकत नसतो, कारण ते मशरूम त्याच्यासाठी घातक असतात. त्यामुळे तो काही मशरूम खायला तयार नसतो. तर आता दुसरीकडे वरद हा झोपायला चाललेला असतो भावनाच्या खोलीमध्ये. त्याबरोबर लगेचच आता त्याला विना म्हणत असते, वरद हे काय, कुठे चाललाय, चल आपल्या खोलीत झोपायला. त्यावर वरद म्हणतो, आई अगं असं काय करतेस, आता मी माझ्या नवीन खोलीत झोपणार आहे ना. त्यावर लगेचच विना त्याला म्हणते, तुझी नवीन खोली, ती तुझी खोली नाही आहे, समजलं, चल बरं. त्यावर वरद म्हणतो, मला बाबांनी सांगितलं की ते घरात जास्त पैसे देतात ना, त्यामुळे त्या खोलीवर आता माझा हक्क आहे, मग तो हक्क सुटायला नको म्हणून मी ती वापरायची आहे, म्हणून मी वापरतो आता. तर आता दुसरीकडे जयंत म्हणत असतो, जानू बघ ना, मी किती आवडीने आणले होते मशरूम, पण हा काही खात नाही आहे. अगं हा असं का करतोय, माझं का ऐकत नाही, काय फक्त तुझंच ऐकायचं असं काही आहे का तुमचं दोघांचं? त्याबरोबर जानू म्हणत असते की तसं काही नसतं रे जयंत, ऐकेल तुझंही. मी एक काम करते, त्याची फेवरेट एक काठी आहे, ती काठी खेळायला तो घेतो सतत, ती घेऊन येते, मग तू त्याला ती काठी दे. ती काठी तू त्याला दिलीस की मग बघ तू तुझं ऐकेल आणि खाईल. त्याबरोबर लगेचच आता जयंत म्हणतो ठीक आहे. जानूने काठी आणलेली असते. आता जानू काठी जयंतला देते, तरी काही आता बबुचका खात नसतो. मग आता जानू म्हणत असते, अरे जयंत, आपण त्याला असेच मशरूम कसे देणार, तो खात नाही आहे तर नक्कीच काहीतरी कारण असेल. त्याबरोबर लगेचच आता जयंत म्हणतो, काय कारण असेल, तुला काय वाटतं जानू? त्यावर जानू म्हणत असते, अरे आपण कच्चे मशरूम देतोय ना, मी एक काम करते, मस्त मशरूम सूप बनवते. आणि मग आता जानू ही त्याच्यासाठी मशरूम सूप बनवायला गेलेली असते. बिचाऱ्या जानूला तर माहीतच नाही आहे की जयंत तिच्या सशाच्या जीवावर उठलाय, त्याने मरावं यासाठी जयंत हे सगळं करतोय. तर दुसरीकडे आता इथे भूमीला घराच्या बाहेर काढलेलं असतं सिद्धूने, आणि आता तो भूमीला म्हणत असतो की भूमी बास, आता तू या घरामध्ये थांबायचं नाहीस. त्यावर भूमी म्हणत असते, सिद्धू अरे असं काय करतोयस, आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत ना, मग मला असं घराबाहेर काढशील तू? त्यावर सिद्धू म्हणत असतो, भूमी मला तर तुला ना माझी एका काळची चांगली मैत्रीण म्हणायला सुद्धा लाज वाटते. अगं तुला कळतंय का की तू काय वागतेस ते? तू माझ्या बायकोच्या जीवावर उठलीस, भावना मॅडमच्या जीवावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भावना मॅडमच्या जीवावर जो कोणी उठेल ना तो माझ्याजवळ कधीच चांगला राहू शकत नाही, कारण
त्यांच्या जीवावर उठेल तो माझा वैरीच असेल, कळलं तुला? तू माझ्या इगोला हर्ट केलंयस. त्याबरोबर आता दुसरीकडे जानू सूप बनवत असते, तर आता जयंत हा त्या बबुचकाजवळ बोलत असतो. तो म्हणत असतो की मला ना माझ्या आणि माझ्या जानूच्यामध्ये कोणीही आलेलं आवडत नाही, आणि जेव्हापासून तू आला आहेस तेव्हापासून माझी जानू फक्त तुझ्यात गुंतली आहे, त्यामुळे मला हे चालणार नाही. इतक्यात जानू येते आणि जयंतच्या गळ्यात मागून हात घालते आणि म्हणत असते, जयंत ऐक ना, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर जयंत म्हणतो बोल. त्यावर जानू म्हणते पण तू वैतागणार नाहीस ना? त्यावर जयंत म्हणतो नाही पण बोल तर. त्यावर जानू म्हणत असते बाबांनी फोन केला होता, त्यांनी आपल्याला सासवडला बोलावलं आहे. त्याबरोबर जयंत म्हणतो मग ठीक आहे जाऊ, त्यात काय एवढं. त्यावर जानू म्हणत असते अरे आपण कसं जाणार जयंत. त्यावर जयंत म्हणतो का गं काय झालं, तुझा दुसरा काही प्लॅन आहे का? त्यावर जानू म्हणते नाही, मला आणखीन एक काहीतरी मागायचं आहे, तू देशील? त्यावर जयंत म्हणतो माग ना जानू, काय हवं आहे? त्यावर जानू म्हणते तू चिडणार नाहीस. जयंत म्हणतो जानू बोल. त्यावर जानू म्हणत असते आपण बबुचकाला पण बरोबर घेऊन जाऊया. त्यावर जयंत म्हणतो ठीक आहे घेऊन जाऊ. त्यानंतर आता इथे वीणा वहिनीने घरातल्या सगळ्या सदस्यांना बोलावलेलं असतं आणि ती म्हणत असते की मला ना वरदला एक गोष्ट सांगायची आहे. वरद म्हणतो आई अगं आता मी मोठा झालो आहे, आता मला झोपताना गोष्ट ऐकायची गरज नाही आहे. त्यावर आई म्हणते बाळा ही गोष्ट तुला झोपण्यासाठी नाही तर तुला उठण्यासाठी आहे. आणि मग ती संतोषकडे बघते. त्यानंतर ती आता वरदला गोष्ट सांगते, ती म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याने कसा एकमेकाचा विचार केला पाहिजे आणि कशी एकमेकाला साथ दिली पाहिजे. आणि आता वीणाने जी गोष्ट सांगितलेली असते ती वरदला आवडलेली सुद्धा असते आणि पटलेली सुद्धा असते. त्यामुळे वरद लगेचच आरती आणि वेंकीकडे येतो आणि म्हणत असतो आरती वहिनी, वेंकी काका तुम्ही त्या खोलीत राहा, तुम्ही तिथे झोपा, मला तिथे नाही झोपायचं. तसंही मला त्या बेडवर झोपल्यावर भीती वाटते, मी खाली पडेन की काय, त्यामुळे नको उगाच. आई बाबा मी आपल्याच खोलीत येतो झोपायला, तुम्ही झोपा वेंकी काका आणि आरती वहिनी तिथे. त्याबरोबर आता वेंकी काका आणि आरती वहिनी दोघांनाही जरा बरं वाटतं आणि मग आता ते दोघंही एकमेकाकडे बघून हसतात. खरं तर त्यांनी काहीच कधी तक्रार केलेली नसते, पण बिचारे दोघं कधी तक्रार करत नाही म्हणून त्यांच्यावर लक्षच न देणं चुकीचं आहे ना. तर आता त्यांना बरं ह्या गोष्टीचं वाटलेलं नसतं की त्यांना खोली मिळाली, त्यांना बरं ह्या गोष्टीचं वाटलेलं असतं की वरद त्याच्या बापासारखा नाही आहे तर त्याच्यामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे. तर दुसरीकडे आता इथे भावनाला खूप जास्त काळजी वाटत असते. तिला वाटत असतं की सिद्धूला केवढं भाजलं असेल आणि केवढं नाही, मी जाऊन बघून येऊ का. इतक्यात त्या ठिकाणी सिद्धू चाललेला असतो. आता भावना ही सिद्धूला बघते आणि सिद्धूला विचारते सिद्धिराज किती भाजलं आहे तुम्हाला, बघू मला तुमचा हात. त्यावर सिद्धू म्हणतो नाही भावना मॅडम मला फार भाजलेलं नाही आहे. भावना म्हणते अहो माझा जळता पदर तुम्ही तुमच्या हाताने विजवला होतात, असं कसं भाजलं नाही म्हणताय, बघू तरी मला. सिद्धू म्हणतो भावना मॅडम अहो खरंच नाही भाजलेलं, मी इथे फक्त माझा टॉवेल घेण्यापुरतं आलो आहे, मी टॉवेल घेऊन लगेच जातो. सिद्धू कपाटाचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असतो पण त्याला तेही जमत नसतं, त्याच्या हाताला खरोखर खूप भाजलेलं असतं. सिद्धू भावनाला म्हणतो मरद को दर्द नाही होता आणि तो तिकडनं जात असतो. भावना म्हणते ठीक आहे आता तुम्ही बोलताय तुम्हाला भाजलेलं नाही आहे तर बरं, नाहीतर मी स्वतः तुम्हाला मलम लावून देणार होते. आता मी मलम लावून देणार होते बोलल्याबरोबर सिद्धू स्वप्न बघायला लागतो. भावना त्याच्या समोर येऊन उभी आहे, त्याला म्हणते या ना आतमध्ये, असं काय करताय, मी मलम लावून देते. आणि मग ती सिद्धूच्या हाताला धरते, त्याला आणून बेडवरती बसवते आणि स्वतःच्या हाताने त्याला मलम लावत असते. हातावरती अलगद फुंकर मारत असते आणि त्याच्या नजरेत नजर घालून बघत असते. सिद्धू खूप जास्त छान पद्धतीने रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो. भावना म्हणते पण तुम्हाला नाही दुखत आहे ना, मग मलमची काही गरज नाही आहे, या मग तुम्ही आता. त्यावर सिद्धू लगेचच आता भावना तिकडनं गेल्यावर म्हणायला लागतो सिद्धू लेका खाल्लीस किलोनं माती खाल्लीस, अरे तुला ना रोमॅन्समधले काही कळतच नाही बघ. आत्ता एवढ्या भावना मॅडम स्वतःच्या हाताने मलम लावून देणार होत्या आणि मी माती खाल्ली किलोभर. आणि मग लगेचच सिद्धू म्हणतो आई ग हा. त्यावर भावना तिकडे येते. सिद्धू म्हणत असतो दुखतंय हो दुखतंय. भावना म्हणते पण मरद को तर कभी दर्द नाही होता, मग आत्ताच म्हणालात ना. त्यावर सिद्धू म्हणतो अहो मरद को दर्द नहीं होता है पर सामान्य माणूस को तो दर्द होता है ना, आणि माणूस आहे मी, मला दर्द होता है, खूप दर्द होता है, 100% दर्द होता है, तुम्ही लावा मलम लावा. त्याबरोबर आता सिद्धू मलम लावा म्हणतो आणि आत येतो. भावना म्हणते थांबा 1 मिनटं, आणि ती आता खोलीच्या बाहेर निघून जाते. आता भावना खोलीच्या बाहेर जशीच जाते, भावना मॅडम आपल्या हाताला मलम लावणार ही भावनाच सिद्धूसाठी एकदम ग्रेट असते आणि त्यामुळे सिद्धूने आता तोडफोड डान्स करायला सुरुवात केलेली असते. डायरेक्ट झिंगाट गाण्यावरती सिद्धू डान्स करतो.
पण स्वतःच्या इमोशन्सना कंट्रोल करत ताब्यात घेत तो पटकन आता बेडवरती बसून घेतो, कारण भाजलं आहे ना त्याच्या हाताला, मग तो एवढा खुश कसा काय असू शकतो. आता त्या ठिकाणी सिद्धू विचार करत असतो, आता भावना मॅडम मलम घेऊन येतील आणि माझ्या हाताला मलम लावतील, आम्ही दोघंजण एकमेकांच्या पुढ्यात बसलेलं असू, वा 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 सिद्धू किती भारी, वा वा मस्त मस्त. पण भावनाने येताना नीलांबरी वहिनीला बरोबर आणलेलं असतं आणि आता ती नीलांबरी वहिनीला म्हणत असते, वहिनी सिद्धिराजच्या हाताला भाजलंय, तुम्ही जरा त्यांच्या हाताला तेवढं मलम लावून देऊ शकाल का. त्याबरोबर आता सिद्धू हा मनातल्या मनात म्हणत असतो, सिद्धिराज गाडे पाटील, आजपर्यंत तुमचा एवढा मोठा पचका कोणीच केला नव्हता. मग आता लगेचच भावना तिकडनं बाजूला जाते, तर नीलांबरी वहिनी सिद्धू हात बघू असं म्हणते. सिद्धू म्हणतो असू दे ठीक आहे, आणि मग तो वहिनीच्या हातातलं ते मलम घेतो. तर आता दुसरीकडे पूर्वी ही आजीला म्हणत असते, आजी मी यातलं काही केलेलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना. अहो बघा आता घरात आई बाबासुद्धा माझ्याशी व्यवस्थित वागत नाही आहेत, आता माझं घरात या येणं बंद झालं तर मी काय करू. त्यावर आजी म्हणत असते, तू काहीच काळजी करू नकोस, या घरात तुझं येणं जाणं कधीच बंद होणार नाही. अगं ह्या घरात पूर्वीचा छळ करणारी कायमस्वरूपी राहणारी व्यक्ती कोण आहे, मी. जर त्या बाईने माझ्याकडे हात दाखवला असता आणि घरातल्यांना कळलं असतं की मीच तिला त्रास देणार आहे, तर मग माझं सगळं अवघड होऊन बसलं असतं. सिद्धूलासुद्धा सगळं सत्य समजलं असतं, म्हणून मी तुझ्या मागे बसले. त्या बाईने बोट तुझ्याकडे दाखवलं, पण काहीच फरक पडत नाही. या घरात तुला रोज परत कसं घेऊन यायचं ते माझं मी बघते, फक्त मी सांगेन तसं तू वाग. तर इकडे आता जयंत जानू दोघं झोपलेले असतात. जयंत अचानक उठतो आणि बबुचकाच्या रॅकजवळ जातो. आता त्याच्यातून तो बबुचकाला बाहेर काढतो आणि तो त्याला घेऊन आता किचनमध्ये आलेला असतो आणि म्हणत असतो की माझी जानू इतर कोणाजवळही गेलेली मला आवडत नाही आणि ती तुझ्या जास्त क्लोज यायला लागली. आणि मग तो बबुचकाला कुकरमध्ये भरतो आणि कुकरवरून झाकण बंद करत असतो. परत बबुचकाला कुकरच्या बाहेर काढतो आणि म्हणत असतो की नाही 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 नको, आता मी तुला मारणार नाही, आज तू वाचलास. कारण काय आहे ना, आता जर मी तुला कुकरमध्ये घातलं आणि शिट्टी आली तर जानूची झोप मोड होईल आणि जानूची झोप मोड झालेली मला चालणार नाही, झोपू दे माझ्या जानूला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जयंत आणि जानू हे दोघंजणं बबुचकाला घेऊन घरी पोहोचलेले असतात तिच्या सासवडच्या. आणि जानू आता सगळ्यांना बबुचकाची ओळख करून देत असते. ती सांगत असते की हा मी पाळलेला ससा आहे बबुचका, मी याचं नाव ठेवलं आहे. बबुचका नाव ना मला एकदम गालगुच्चे घेतल्यासारखं वाटतं म्हणून बबुचका. त्यावर आजी म्हणते, हो असं कुठे नाव असतं पपुचका, नाव कसं असायला हवं. आमच्या शेजारी एक ससा होता शेतात, त्याचं नाव काय होतं माहिती आहे का, त्याचं नाव होतं सयाजीराव. काय सयाजीराव दिसायला देखणा होता माहिती आहे का तुला. आता सयाजी नाव ऐकून सगळ्यांनाच हसायला येतं, सगळेच जण हसायला लागतात. तर दुसरीकडे आता सशाची संतोषला भीती वाटत असते आणि आनंदी त्याला घाबरवत असते. त्यानंतर आता सिद्धू हा सिंचूकडे आलेला असतो आणि तो सिंचनाला म्हणत असतो, दीदी मला वाटलं होतं तू आत्तापर्यंत तयार झाली असशील, पण तू अजून तयार नाही झालीस. त्यावर सिंचना विचारते, मी कशाला तयार व्हायला हवं आहे. त्यावर लगेचच सिद्धू म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आज काकूंनी हळद उतरायला बोलवलं आहे ना आपल्याला, मला वाटलं घरातले इतर कोणी सदस्य नाही पण किमान तू तरी येशील. त्यावर सिंचू म्हणत असते की सिद्धू तू जे हे लग्न केलं आहेस ना ते खूप चुकीचं केलं आहेस, मला अजिबातच पटलेलं नाही आहे. कदाचित जर त्यावेळेस मी आईबाबांचं ऐकलं नसतं तर आज माझंसुद्धा भलं झालं असतं. त्यावर सिद्धू म्हणत असतो, दीदी हे मला अजिबातच आवडत नाही आहे. म्हणजे तू माझ्या लग्नासाठी स्वतःचं सासर तोडतेस, स्वतःच्या नवऱ्याला दोषी ठरवतेस. या सगळ्यात हरीशची किंवा घरच्यांची तुझ्या काय चूक आहे गं, मी लग्न माझ्या पसंतीने केलं आहे ना. मग त्याबरोबर पुढे आता सिद्धू म्हणत असतो, सॉरी मी विसरलो होतं की तू सुद्धा संपतराव गाडे पाटलांची लेक आहेस, चूक कधीच तुम्ही मान्य करत नाही ना. आणि सिद्धू तिकडनं निघून जातो. सिद्धू निघून गेल्यावर इथे सिंचू म्हणत असते की सिद्धू एक ना एक दिवस तू स्वतः येऊन माझ्याजवळ बोलशील, मला सगळं सांगशील आणि तो दिवस फार काही लांब नाही आहे, येईल लवकरच. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद.